अगेन ट्रिपला चाललो. रील्सची शूटिंग आणि प्रॅक्टिस चालू आहे. नमस्कार मंडळी, मी अपेक्षा साळुंखे आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सो वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा दिवस आहे आमचा काश्मीर आणि वैष्णोदेवीच्या ट्रिपसाठी निघण्याचा. आमची फ्लाईट होती नवी मुंबई एअरपोर्टवरून सकाळी 6 वाजता. तो आम्हाला पूर्ण रात्र एअरपोर्टला काढावी लागली. या ट्रिपची प्लॅनिंग पूर्णपणे आम्हाला न्यूरो टूर्सकडून मिळाली. त्याची आयटनरी काही अशा प्रकारे होती: 2 दिवस वैष्णोदेवी, त्यानंतर 3 आणि 4 दिवस पलघम, 5वा दिवस आमचा होता श्रीनगरमध्ये स्टे. तिथूनच आम्ही सोनमार्ग केलं, नंतर श्रीनगरचे काही गार्डन्स केले आणि त्यानंतर 8वा दिवस होता गुलमार्ग. डे 1 असेल आमचा इथे. आता आम्ही कटरापर्यंत आलो आहोत आणि खूप कंटाळलो आहे कारण काल रात्रभर आम्ही एअरपोर्टवर काढली होती. सो आज काय नाही, आज रेस्ट मोडमध्ये जाणार आहोत, थोडं रेस्ट करणार आहोत. संध्याकाळी एक 4-4:30 वाजता इथे कटरा मार्केट आहे, तिथे थोडंसं फिरू. मे बी टुरिस्ट कार्ड वगैरे घ्यावे लागतील तर ते घेऊन ते अरेंज करून घेऊ. बाकी बघूयात आता, मज्जा. रात्र आम्ही एअरपोर्टला काढली, त्यामुळे थोडा थकवा होता, पण आराम केला आणि मग संध्याकाळी आम्ही निघालो कटरा मार्केट येथे. तिथून आम्ही लोकल मार्केटमधून एक टुरिस्ट कार्ड पण घेतला बरं, कारण की तिकडे महाराष्ट्राचं कार्ड तर चालत नाही. मग टुरिस्ट कार्ड घेतल्यानंतर आम्ही ठरवलं की मार्केटमध्ये पूर्ण फिरूयात. कटराच्या छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये वसलेलं हे छोटंसं मार्केट. इथे मा वैष्णोदेवीचा प्रसाद, वर्क असलेले पश्मिना, वेगवेगळ्या प्रकारचे अक्रोड बघायला मिळतील. पण जर इथे तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर बार्गिन नक्की करा, कारण माणसं बघून भाव सांगितला जातो. मग आम्ही परतलो हॉटेलवर. रील्सची शूटिंग आणि प्रॅक्टिस चालू आहे. ही वेळ माझ्यासाठी बेस्ट वेळ असते, कारण की पूर्ण वेळ पांडेजी माझं ऐकतात. अशाच प्रकारे मस्तपैकी प्रॅक्टिस करून एक परफेक्ट शॉट मिळाला आणि त्यानंतर आम्ही आरामाकडे वळलो, कारण आम्हाला सकाळी 5 वाजता उठून ट्रेकसाठी जायचं होतं. जय माता दी. जय माता दी. जय माता दी. सकाळचे 5 वाजले होते आणि आम्ही पटकन RFID आमचा कलेक्ट केला आणि निघालो माताच्या भवनाकडे. जर तुम्ही पण वैष्णोदेवीसाठी जात असेल तर वर चढण्यासाठी इथे बरेच ऑप्शन्स आहेत. जसं तुम्ही पायाने ट्रेक करू शकता, घोडे असतात, बग्गी असतात आणि हेलिकॉप्टरचा ऑप्शनसुद्धा असतो. पण हेलिकॉप्टरची बुकिंग 3 महिने अगोदर करावी लागते. जर तुम्ही चालण्याचा ऑप्शन निवडलात तर मी तर सांगेन सकाळी 5 वाजता चालायला सुरू करा. आरामात तुम्ही सकाळी 10 वाजेपर्यंत माताच्या भवनापर्यंत पोहोचाल. आम्ही सुद्धा मस्त आरामात खात-पीत एकदम मजेशीर हा प्रवास सुरू केला. पहिलं चरण कधी आलं कळालंच नाही. हे पहिलं ठिकाण होतं चरण पादुका. इथून पुढे आम्हाला एक 9 किलोमीटरचं अंतर गाठायचं होतं. मग काय, आम्हाला जसं कळालं तसं फुल जोशमध्ये पुढे निघालो आणि रस्त्यामध्ये अशी बरीचशी लोकं. हा एकूण ट्रेक 14 किलोमीटरचा होता. कधी हसत खेळत पार केलं कळालंच नाही. माताचं दर्शन झालं. आता ठरवलं घोडसवारी करूया. मग परतीचा प्रवास घोड्याने केला. जेवण जेवण करायला आलोय आम्ही. गुड मॉर्निंग. हा आहे दिवस 3रा. काल भयंकर थकलो होतो कारण आम्ही कन्सिस्टंट ट्रेक करत गेलो आणि नंतर आलो घोड्याने वगैरे, पण थकलो होतो. सो रात्री जेवलो आणि झोपलो. बट यू कॅन बिलीव्ह की आजचा सीन काय आहे. काल रात्री इथे पाऊस पडला होता आणि आता कमालीचं वातावरण झालेलं आहे. मस्तपैकी ढग आलेले आहेत आणि हवा सुटली आहे. होप सो की पुढचा प्रवास मस्तपैकी होऊ देत आणि आम्हाला छान छान सीन्स दिसते ते. आता इथून पुढे आम्ही निघालो आहे पलघमला. सो रस्त्यामध्ये आम्ही आरू व्हॅली आणि बटाप व्हॅली वगैरे असं करणार आहोत. सो स्टे ट्यून. कालपर्यंत इथे कडक ऊन होतं आणि आज सकाळपासून इथे पाऊस पडायला सुरुवात झाली होती. वातावरण तर बघण्यासारखं होतं. खरंच काश्मीर ही भारताची ब्युटी आहे, हे मानायलाच हवं.
इथे वातावरण 2 ते 3 दिवसात बदलतच असतं. कधी आम्ही सनग्लासेस काढून रेनकोट घातले कळलंच नाही. पलघमच्या फेमस व्हॅलीज आम्ही आज फिरलो. इथे जाताना आपण घोड्याने आणि चालतही प्रवास करू शकतो. जबरदस्ती घोडा घेऊ नका. जर चालता येत असेल तर प्लीज चालत जा आणि मस्तपैकी निसर्गाचा आनंद घ्या. इथे मला एक छोटा फ्रेंड मिळाला. बिंद्रू, ए बिंद्रू. इथे आता वातावरण 0 डिग्री सेल्सिअस आहे आणि आलो आम्ही हॉटेलवर आणि जस्ट की एवढं जास्त थंड झालेलं की आम्ही झोपलो आणि आम्ही थोडासा आराम केला. त्यानंतर आम्ही आत्ता जेवलो आहे आणि बॉनफायर कमालीचं वातावरण आहे इकडे खरंच. म्हणजे मुंबईवाल्यांना आणि जिथे दमट एरियामध्ये राहणाऱ्या लोकांना तर हे बिलीव्हच नाही होणार की खरंच हे खूप सुंदर एरिया आहे आणि मजा आहे. ही पण वाईब लाईफमध्ये घ्यायला पाहिजे यार एकदा तरी. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आज डे 4 आहे आणि आम्ही पहलगाममध्ये आहोत. पहलगामच्या आरू व्हॅली, बताब व्हॅली वगैरे सगळं करून आता आज आम्ही श्रीनगरच्या हाऊसबोट स्टेसाठी निघणार आहोत. सो चीअर्स टू द डे. कसं वाटतंय? एकदम गारगार वाटतंय. काय काय झाडी, काय डोंगर. इथे लोकलची माणसं अशा प्रकारे शॉल विकायला येतात. बरं ह्यांचे भाव काहीच्या काहीच असतात हां. इथेही तुम्हाला बार्गेन करावीच लागणार आहे. आणि मी असं ऐकलं की हा माल अमृतसरवरून येतो. हा माल इथला ओरिजिनल नाही आहे. तर थोडी चौकशी करूनच घ्या. पण आम्ही जेव्हा शॉल घेतले ते आमच्या आउटफिटवर कमाल जात होते. ही पूर्ण वाईट नाहीये. क्रीम आहे क्रीम. चांगली दिसते तुला. मस्टर्ड सीड्सचं गार्डन आहे. सो आम्ही घुसलो इथे शेतामध्ये आणि काय नाही फोटोज काढले. सो गेट बॅक टू कार. पांडेजी का कर रहे हो? मोहरी काटते मोहरी. मोहरी. कितना निकला? 50 किलो. इथून पुढे निघालो ॲपल व्हॅलीमध्ये. जिथे नजर फिरेल लांब लांबपर्यंत सफरचंदाचे झाड होते. आता या झाडांना मोहर आलेले होते. इथे जो सीझन चालू होतो सफरचंदाचा तो असतो सप्टेंबर नंतर. अक्षरशः ते म्हणतात की ॲपल आम्ही झाडावरून काढून तुम्हाला फ्रेश कापून देतो. आपल्या इकडे असे सफरचंद मिळतच नाही. छान टवटवीत मोठे होते आणि मस्तपैकी गोड चव होती. मला तर जाम आवडले यार. जर कोणाला ऑर्डर करायचं असेल तर खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांच्या डिटेल्स देईल. तुम्ही नक्की ऑर्डर करू शकतात. का फ्लावर वाइट होता है हम्म. तो लेकिन इसका पिंक कलर आएगा. अच्छा. तो मैं क्या बात है. इसका- ते अत्तर वगैरे नाही यूज नाही करते. आता तर ॲपल व्हॅलीमध्ये आलो होतो. म्हणजे जिकडे सफरचंदाचे झाड आहेत इकडे खेती केली जाते आणि हे बेसिकली खूप खूप मोठं आणि खूप जास्त मोठा जागेवर पूर्ण फक्त सफरचंदाचे झाडं आहेत. एकच खाल्लं लास्ट इयरचं. क्या बात आहे. म्हणजे खूप मस्त ज्युसी आणि खूप टेस्टी होता आणि त्याचा ज्ञान राहुल सरांना भेटलेला आहे. बाकी इथे ग्रीनरी खूपच सुंदर आहे. म्हणजे काही कुठेही जाऊन कुठेही उभं राहून तुम्ही साधा फोटो जरी काढला ना तरी मजा येऊन जातं. म्हणजे मस्त वाटतं आणि येस छान वाटलं. आणि ॲपल्स बघूया आता काही घेऊन ज्यूस जाता पिऊया. येतील का किंवा ज्यूस. पिऊया. येस ज्यूस घेऊया. चला. और सबसे इम्पोर्टेंट बात क्या है कि जब भी आप मार्केट में एप्पल परचेज करने जाते हैं ओके. तो आप ज़्यादा कलर पे जाते हैं. बराबर. हम्म. जो कलर में बढ़िया होगा आप वही परचेज लेते हैं, करते वही हैं. लेते करेक्ट. लेकिन उसमें वो टेस्ट वो हाइब्रिड वाला रहता है. हैं. ओके. हाइब्रिड में क्या रहता है, हाइब्रिड में 100% कलर होगा, हम्म. शाइन बढ़िया होगी. लेकिन जो हमारा ट्रेडिशनल वन है सदियों से तो कंटिन्यू ऑलमोस्ट यहीं पे सारे आते हैं. पीना वाले. अभी और एक ग्रुप आने वाला है, 28 बंदे हैं उनके साथ. अभी जो आया था 12 ओके ओके. अभी कंटिन्यू रहता है. अभी हम लोगों का वीना अभी अलग से वीना के पास ना अभी उनका प्लान अब नेक्स्ट वीक का था. तो नेक्स्ट हम लोग टाइमिंग. मग आम्ही घेतला फ्रेश सफरचंदाचा ज्यूस. तुम्हाला इकडे सफरचंदाचं लोणचं देखील मिळेल.
इथे घरगुती बनलेले वेगवेगळे लोणचे आणि लसूण चटणी वगैरे आहे. जर तुम्हाला खरंच असं काही आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता, कारण चव आणि क्वालिटी दोन्ही पण छान आहेत. यानंतर आम्ही पोहोचलो एका ऐतिहासिक वारसा असलेल्या सुंदर मंदिराकडे. खरं तर हे मंदिर आता पडलेलं आहे, पण इथल्या लोकांनी त्याला असंच्या असंच जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे मंदिर विष्णू भगवानांचं मंदिर आहे आणि हे परफेक्ट लोकेशन होतं. जर तुम्हाला इथे फोटोशूट करायचं असेल तर नक्की येऊ शकता. यानंतर निघालो आम्ही नगीन लेककडे, जिथे होता आमचा हाऊसबोटचा स्टे. आणि ही आली आमची सवारी. ये रास्ता प्यार का. क्या ये रास्ता प्यार का काय काय. एरवी उन्हाळ्यामध्ये श्रीनगरचं जे तापमान असतं ते 16 डिग्री असतं, पण आज ते 8 डिग्रीवर होतं. मुंबईकरांना कुठे हो थंडीची सवय आहे, त्यामुळे थोडेसे गारटलोच इथे येईपर्यंत. काय भारी सीन आहे, किती सुंदर हे सगळं दिसतं. तुम्ही जर कधी इथे येत असाल तर या हाऊसबोटचा स्टे नक्की घ्या, मजा येईल. थंडी थंडीच थंडी बाबू. काय करणार इथे. अरे कसलं सीन आहे. बाय द वे ही हाऊसबोट आहे हा. सो आजचा आमचा स्टे हाऊसबोटवर असणार आहे आणि खूप खूप जास्त ब्युटिफुल आहे. थांबा तुम्हाला आतला भाग दाखवते. सी, ओफ मॅन. रूम्स पण इथे इतकेच सुंदर आहेत. हा हॉल आणि मेन एरिया आहे आणि इथून बाहेर आल्यानंतर वाव, सीनच सीनच. आता कळते काश्मीरला का असं ब्युटी असं म्हणतात. सर, थँक्यू सो मच. येस, थँक्यू. हाऊसबोटवाल्यांचा निरोप घेतला आणि यानंतर निघालो सोनमार्गकडे. रात्रभर जोरदार पाऊस झाल्यानंतर इथे टेम्परेचर पूर्णपणे डाऊन झालं होतं आणि आज होता आमचा सोनमार्गचा दिवस. सोनमार्गला तर टेम्परेचर -1 होतं. आम्ही ग्लेशियरपर्यंत गेलो. वेलकम टू सोनमार्ग. अच्छा, काल रात्रीपासून खूप खूप जास्त पाऊस पडतोय, त्यामुळे याचा फेज 2 बंद आहे. ॲज युजल आमच्या प्रत्येक ट्रिपमध्ये काहीतरी गडबड व्हायलाच पाहिजे, सो ही पहिली गडबड होती. त्यामुळे आम्ही फेज 1मध्ये आलो आहोत. बट बऱ्यापैकी बर्फ आहे, सो मस्तपैकी आम्ही आता रील्स बनवणार आहे. सो लेट्स स्टार्ट. वेट, अजून तुम्हाला एक गोष्ट दाखवते. हा आहे सोनमार्गचा तो वेलकमवाला टनल, जो खूप जास्त व्हिडिओजमध्ये फेमस आहे. आत्ताच या टनलमधून जस्ट जाऊन आलो. हा, गारटलेत हात आणि ग्लेशियर वगैरे पण जाऊन आलो. काही ट्रॅजेडीज झाल्या, मी नंतर सांगेल त्याबद्दल. आता तर आपण सध्या सोनमार्गचे काही सीन्स इथूनच एन्जॉय करतोय. लेट्स सी. आजचा दिवस भयानक ॲडव्हेंचरस होता. का? तर ते तुम्हाला थोड्या वेळातच कळेल. यानंतर आम्ही थकलो आणि मस्तपैकी आमच्या हॉटेलमध्ये गेलो. हॉटेल बाय देवान. काय सुंदर हॉटेल आहे हे. एक-एक छोटे-छोटे नक्षीकाम त्यांनी इतके सुंदर पद्धतीने रिप्रेझेंट केलंय. आत्तापर्यंत आम्ही घेतलेले सगळे हॉटेल्स खूप सुंदर होते. पण हे हॉटेल मला जास्त आवडलं. कारण की यामध्ये केलेले छोटे-छोटे नक्षीकाम आणि टुरिस्टला अट्रॅक्ट करणाऱ्या प्रत्येक गोष्टी यांनी केल्या होत्या. काही वाद्य वाजवणारे कलाकारसुद्धा त्यांनी एंटरटेनमेंटसाठी इथे ठेवले होते. त्यानंतर हा यांचा सिटिंग एरिया होता, जिथे बरीच लोकं जेवणानंतर फेरफटका मारण्यासाठी येत होते. हाय. आजच्या दिवसाच्या ॲडव्हेंचरस राईडनंतर म्हणजे भयंकर होता आजचा दिवस. म्हणजे आम्ही ॲक्च्युली श्रीनगरवरून निघालो सोनमार्गसाठी. सो सोनमार्गमध्ये ॲडव्हेंचरस राईड होत्या आणि म्हणजे स्नो वगैरे असं असणार होतं. सो आम्ही तिथे गेलो, पण तिथे -4 असं काहीतरी टेम्परेचर होतं. त्यामुळे भयंकर थंड. बरं, आम्ही एक्सपेक्ट केलं होतं थंड असेल, पण आम्ही पाऊस नव्हता एक्सपेक्ट केला. इतका पाऊस पडला आहे तिकडे आणि त्या पावसाच्या नादामध्ये तिथे जे नॉर्मल टुरिस्ट असतात त्यांना एका ग्लेशियरपर्यंत म्हणजे जिथे ग्लेशियर म्हणजे बेसिकली बर्फाचं ठिकाण जिथे असेल, तर त्या ठिकाणापर्यंत नेण्यासाठी घोड्यांची व्यवस्था केलेली असते. एक तर बाय कार तुम्ही फिरू शकता आणि बाय घोडा फिरू शकता. बाय कारला वेगळ्या साईट सीइंग्ज आहेत आणि बाय घोड्याला वेगळ्या साईट सीइंग्ज आहेत. सो
आम्ही चूज केलं की घोड्याने जाऊयात, कारण बाय कारवाल्या काही इतक्या खास नव्हत्या वाटत साईटसीइंग्स. सो आम्ही घोड्याने गेलो. आता घोड्याने गेलो तर जाताना भयंकर चिखल आणि माती आणि त्या व्हॅलीजमधनं घोडा जातो. बरं, दृश्य तर खूप सुंदर, कारण आसपासचा तर एरिया खूपच छान होता. पण पावसामुळे काहीच कॅप्चर नाही करता आलं, कारण मोबाईल पकडण्या इतके पण हात फील नव्हते होत, इतके थंड झाले होते. कारण -4 आणि आम्ही वर जाईपर्यंत -6 वगैरे गेलं असणार टेम्परेचर, इतकं इतकं डाऊन झालं होतं. तर आम्ही गेलो. आता आम्हाला ग्लेशियर मिळालं, म्हणजे स्नो मिळाला. बरं, तो काही नवीन स्नो नव्हता, जुनाच स्नो होता. त्यात गेलो आणि आम्ही खेळण्यासाठी फुल मस्तीमध्ये होतो, म्हणजे सगळे एन्जॉय करत होते. आम्ही पण एन्जॉय केलं, क्लिप्स काढले, थोडेसे बर्फामध्ये खेळलो वगैरे. आणि थोड्या वेळानंतर तिथून एक दगड वरून, म्हणजे डोंगरावरून एक दगड छोटासा आला. बरं, छोटा दगड आला, त्याच्या मागे मागे 3 दगड मोठे मोठे आले. आणि ते जे काही इतक्या स्पीडमध्ये आले, तर बरं ते आमच्यापासून बरेच लांब होतं. पण त्या सेक्शनला जायचं कोणालाच अलाउड नाही झालं. मग ती साईटसीइंग बंद झाली. बरं, मग ते झालं. त्याच्यानंतर आम्ही मग ठरवलं की ठीक आहे, आता जेवढं हवं आहे तेवढं बऱ्यापैकी एन्जॉय करून घेतलं होतं. मग आम्ही खाली जाऊ. खाली जाईपर्यंत पुन्हा खूप जोरदार पाऊस पडायला लागला. बट खरं सांगू, हे एक्सपिरियन्सेस ना घेण्यासारखे होते आणि मजा मजा आली. पण 1 सेकंडसाठी थोडी भीती पण वाटली, कारण की तिकडे लाईन्स लँड्स अशा पडतच असतात. खूप वेळा असं होतं की खूप मोठी-मोठी दगडं वरून पडतात. कधी-कधी स्नोच पडतं, असं पण होतं. त्यामुळे ते खाली आम्ही खूप काही ऐकलं होतं आणि तसंच वर गेलो आणि पुन्हा हे छोटे दगडं वगैरे आली, ते सगळं झालं. त्यामुळे थोडं घाबरलो. पण नाही, ठीक आहे, मस्त झाला आजचा दिवस. ॲडव्हेंचरस होता. एन्जॉय केला ॲक्चुअली आणि खूप काही केलं आज. व्हिडिओज पण काढले. सोनमार्गच्या टनलच्या बाजूला पण एक व्हिडिओ काढला आणि मस्त मजा आली. तुम्ही सगळं आता व्हिडिओमध्ये बघितलंच असणार काय काय केलं आम्ही. सो आजचा डे 5 स्पेंड्स वेल, मजा आली. आता उद्यासाठी आमचे इथले श्रीनगरमध्ये स्टे आहोत आणि श्रीनगरमध्ये आजूबाजूला जेवढे जवळ गार्डन्स आहेत ते सगळे आम्ही उद्या फिरणार आहोत. होप सो उद्या सनी डे असेल, कारण उद्याचं प्रेडिक्शन खूप चांगलं आहे. लेट्स सी, उद्याचं वेदर प्रेडिक्शन जर चांगलं असेल, खूप मस्त काही वेदर असेल, तर खूप छान छान क्लिक्स येणार आणि ऑफकोर्स रील्स पण येणार. स्टे ट्यून. बाय. काही गोष्टींचे एक्सपिरियन्सेस आपल्याला जस्ट असं पाहून नाही कळत किंवा व्हिडिओजमध्ये नाही कळत, त्याला ॲक्च्युली एक्सपिरियन्स घ्यावं लागतं. सो हां, इथले स्टेज आणि इथले हॉटेल, इथली माणसं ॲक्च्युली त्यातला एक पार्ट आहे की तुम्ही एक्सपिरियन्स केल्याशिवाय तुम्हाला काहीच सांगता नाही येणार आहे. पण ब्युटिफुल आहे इथे सगळं आणि माणसं पण इतकी गोड आहेत ना की कोणीच असं कधी हार्श नाही बोललं आहे, सॉफ्ट बोलतात. इवन मी हॉटेल्सचे सगळे व्ह्यूज पण तुम्हाला दाखवले, ते पण खूप छान होते. प्रत्येक हॉटेलचं स्टाफ आणि इथे जेवण सगळं खूप छान आहे. म्हणजे ऑफकोर्स यार, जर तुम्हाला जमत असेल तर या आणि विजिट करा अशा ब्युटिफुल टुरिस्ट स्पॉटला. आणि खरं तर इथे लोकांचं फक्त टुरिझमवरच चालतं, त्यामुळे ना कधीतरी यांच्यासाठी पण बी वोकल फॉर लोकल्स म्हणतात, तसं काहीतरी करा आणि या. संपूर्ण ट्रिप एका व्हिडिओमध्ये बसलीच नसती. त्यामुळे आता या व्हिडिओचे 2 पार्ट येतील. स्टे ट्यून फॉर पार्ट 2 आणि बघा आमची काश्मीर ट्रिप ही मॅजिकल काश्मीर ट्रिप कशी झाली. स्टे ट्यून.